पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण जेव्हा माहिती अधिकार अर्ज एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये दाखल करतो त्यावेळेला सर्रासपणे बरेचसे अधिकारी माहिती देण्यासाठी तयार नसतात आणि माहिती अधिकार अर्ज आल्याच्या नंतर कुरकुर करत असतात आणि म्हणूनच संबंधित जे अधिकारी आहेत ते अर्जदाराला धमकी देत असतात की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू। असा प्रकार हा ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो। ग्रामसेवककडे माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर किंवा एक उदाहरणासाठी आपण ग्रामसेवकचं म्हणू, सर्वच ठिकाणी माहिती अधिकारी जे असतात ते कुरकुरपणा करतात माहिती देण्यासाठी। तर या ठिकाणी मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा, माहिती अधिकारात माहिती मिळत नाही पण अधिकारी देतोय खोटा गुन्हा दाखल करण्याची पोकळ धमकी। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासोबत सुद्धा अशी परिस्थिती घडली असेल। काही दिवसांपासून बऱ्याचशा लोकांच्या मला कमेंट येत आहेत, मला काही कॉल सुद्धा आले की ज्याच्यामध्ये जनमाहिती अधिकारी माहिती अधिकार अर्ज केला म्हणून उद्धटपणे त्यांच्याशी बोलला, तसेच त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा त्यांना दिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्रासपणे काय करतात तर भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 353 हा सगळ्यात महत्त्वाचा कलम आहे की शासकीय कामामध्ये तुम्ही अडथळा आणलात, शासकीय कामामध्ये व्यत्यय आणलात म्हणून आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू। का तर माहिती अधिकार अर्ज आपण जर दाखल केला तर अशी समज अधिकाऱ्यांचा आहे की हे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करतायत आणि म्हणूनच त्यांच्यावरती आपल्याला गुन्हा दाखल करता येईल अशा खोट्या आणि पोकळ धमक्या ते देत असतात। या ठिकाणी भारतीय दंड संहिता हा कायदा संपून या ठिकाणी नवीन कायदा 1 जुलैपासून जो जारी झाला आहे त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 मधील जो कलम आहे 132 नुसार लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग करणे। तर मित्रांनो, आपला हा अर्जदार आहे तो सामान्यपणे काय करतो तर शिस्तीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जातो, साहेब हा माझा माहिती अधिकार अर्ज घ्या। तर याच्यामध्ये कुठेही हिंसा तुमच्या लक्षात येणार नाही की कुठेतरी हिंसा करतोय किंवा कुठेतरी जोर जबरदस्ती करतोय। 353 गुन्हा हा कधी दाखल होतो किंवा आता नवीन कायद्यानुसार 132 त्याचा क्रमांक बदललेला आहे, 132 हा गुन्हा कधी दाखल होतो तर एखादं शासकीय काम चालू आहे आणि बलप्रयोग त्या अधिकाऱ्याला तुम्ही पकडताय, हाणताय, मारताय किंवा त्याच्या कामामध्ये जाणून बुजून व्यत्यय आणताय, म्हणजे तुमचं इंटेन्शन असं असलं पाहिजे की त्या अधिकाऱ्यावरती त्याचं काम थांबलं पाहिजे किंवा त्याच्या कामामध्ये अडथळा आला पाहिजे। हे एक महत्त्वाचा विषय आहे आणि असा कोणताही सर्वसामान्य नागरिक करत नाही। सर्वसामान्य नागरिक ज्याला माहितीचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून तो शिस्तीमध्ये जेव्हा माहिती अधिकार अर्ज करतो त्यावेळेला सर्रासपणे संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत असतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ते डायलॉग हाणतात। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डायलॉग म्हणजे, आता माझ्याकडे वेळ नाही, मला काय तेवढीच काम आहेत काय? सारखा माहितीचा अर्ज दाखल कराल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या पोकळ धमक्या हे सरकारी अधिकारी देत असतात। तर अशा वेळेला नेमकं काय करायचं, आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांवर रितसर कायदेशीररित्या फौजदारी गुन्हे कसे दाखल करू शकतो आणि माहिती मिळत नाही म्हणून खणखणीत आणि सणसणीत तक्रार कशी करू शकतो याची तपशीलवार माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार घेणार आहोत। कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात हे मला माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो बघा, माहिती अधिकारात माहिती अधिकार अर्ज दाखल केल्यानंतर अधिकारी सर्रासपणे कोणते गुन्हे करतात, भारतीय न्याय संहिता 2023 नुसार त्या अधिकाऱ्यांवर कोणता फौजदारी पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करताय की कोणताही अधिकारी जेव्हा आपण माहिती अधिकार अर्ज दाखल करतो तेव्हा तो जनमाहिती अधिकारी कायदेशीररित्या कोणकोणते गुन्हे हे करतो हे सर्रास आहे की अधिकाऱ्याला माहिती नसते की कशा प्रकारे कायद्यातील तरतुदींचं पालन करायचं आहे आणि तो सर्रासपणे हे गुन्हे करतो आणि ते गुन्हे दाखल केल्याच्या नंतर तेच त्याचे गुन्हे आपण हेरून धरायचं आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारे आपण फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो आपण बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघताय शेजारी माहिती अधिकार अर्ज दाखल करताना कार्यालयात जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी कोण आहेत यांची माहिती दर्शवणारे फलक आहेत का नक्की बघा। या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण कार्यालयामध्ये जेव्हा माहिती अधिकार अर्ज घेऊन जाता त्यावेळेला पद्धतशीर आपण सगळीकडे बघायचं आहे, चारो तरफ आपली नजर घुमवायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो एक माहिती अधिकार जो शासन निर्णय आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकारी व अपीलीय प्राधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याबाबत या ठिकाणी तुम्ही तिथं बघायचं आहे आणि जर त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये जनमाहिती अधिकारी कोण आहेत, प्रथम अपीलीय माहिती अधिकारी कोण आहेत याचं जर फलक लावणं नसेल तर या शासन निर्णयाचा ते भंग करत आहेत।
या ठिकाणी तुम्ही याचा रेफरन्स देऊन तक्रारीमध्ये मांडू शकता की सदर जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये फलक सुद्धा लावलेला नाही. ऑटोमॅटिकली या शासन निर्णयाचा भंग होऊन जातो आणि या कायदेशीर तरतुदींचं त्यांच्याकडनं पालन होत नाही. तर मित्रांनो, त्याच्यानंतर हा दुसरा एक शासन निर्णय आहे की माहिती अधिकार अर्ज मिळाल्यापासून पहिल्या 10 दिवसातच माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास कळविणे बंधनकारक आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपाल खर्चासह कळवण्याबाबत आणि माहिती अधिकाऱ्याशी संबंधित पत्रव्यवहाराचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघाल हा एक शासन निर्णय आहे. 17/11/2017 रोजी हा प्रसिद्ध झाला आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट म्हणले की 10व्या दिवसापर्यंत माहितीचे शुल्क कळवणे खूप गरजेचं आहे, किंवा जो अर्ज आहे तो या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये माहिती उपलब्ध आहे नाही उपलब्ध या सगळ्यांनी 10 दिवसात कळून जातं. आणि त्यासाठी बरेचसे अधिकारी काय करतात तर 30 दिवस आपल्याकडे आहेत म्हणून ते 28वा दिवस 27वा दिवस 25व्या दिवशी वाट बघत बसतात आणि अर्जदाराला जाणून तात्काळ ठेवतात. मित्रांनो, या शासन निर्णयाचा सुद्धा सर्रासपणे अधिकारी हा भंग करत असतात. तक्रार अर्जामध्ये याचा सुद्धा आपण संदर्भ घ्यायला पाहिजे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जासंदर्भात अकिफायतशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत अर्ज निकाली काढण्याबाबत. या ठिकाणी तुम्ही बघाल तर हा जो शासन निर्णय आहे 6 सप्टेंबर 2008 रोजी प्रसिद्ध झाला आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय, 2 रुपये 3 रुपये 4 रुपये हे जे किरकोळ शुल्क आहे ते अर्जदाराकडनं मागवण्यात येतं की काय तुमच्या माहितीचे 2 रुपये झालेले आहे, तुम्ही हे 2 रुपये भरणा करा आणि त्याच्यानंतर तुमची माहिती घेऊन जा. अशा प्रकारचं दलिद्री कारभार हे अधिकारी करत असतात. मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की बघा 2 रुपये मागणी करण्यासाठी तुमचा वेळ जाणार, तुमचा पत्रव्यवहार तुम्ही मार्गी लावणार, बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या करण्यापेक्षा तुम्ही काय करा, 1 टाइम मध्ये त्यांना माहिती देऊन टाका. अशी जर कंडिशन कोणासोबत घडली असेल तर या शासन निर्णयाचा भंग होऊन जातो. याच्यामध्ये त्यांनी काय करायचंय तर नाहक जो पत्रव्यवहार आहे, अकिफायतशीर पत्रव्यवहार आहे तो त्यांनी करायचा नाही. शिस्तीमध्ये 2-4 रुपये जर होत असतील माहितीचे ते 1 टाइम मध्ये त्याला माहिती देऊन टाकायचे. त्याच्याकडनं कोणत्याही पद्धतीचा पैसा त्याच्याकडनं घ्यायचा नाहीये. तर या शासन निर्णयाचा जर भंग झाला असेल तर तुम्ही नमूद करून तक्रारीमध्ये पद्धतशीर त्याचा खडखडवू शकता. तर मित्रांनो, त्यानंतर पुढचा शासन निर्णय आहे माहिती अधिकार अर्ज मिळाल्यानंतर विहित मुदतीत माहिती अधिकार अर्ज किंवा प्रथम अपील अर्ज निकाली काढण्याबाबत. मित्रांनो, हा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे जनमाहिती अधिकाऱ्यांचा की एकदा माहिती अधिकार अर्ज भेटला की त्याच्या टायमात कारवाई करत नाहीत, किंवा प्रथम अपील दाखल केला की वेळेत सुनावणी घेत नाहीत. आणि म्हणूनच या शासन निर्णयाचा वारंवार हा भंग होत असतो. याच्यामध्ये सांगितले की माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अपील विहित मुदतीत निकाली काढण्याबाबत अर्ज किंवा अपील विहित मुदतीत निकाली काढायचा आहे. आणि त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की 45 दिवसाच्या लेखी कारणे नमूद करून निकाली काढणे बंधनकारक आहे. अपिलावर निर्णय देताना उपनिर्दिष्ट दिनांक 12/12/2007 परिपत्रकातील सूचनांचे अनुपालन करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. बघा, या शासन निर्णयाचं सर्रासपणे अधिकारी हे भंग करत असतात. बघा, त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो माहिती अधिकार अर्ज मिळाल्याच्या नंतर विहित मुदतीत प्रथम अपील अर्ज निकाली काढावे, तसेच अर्जदाराला 7 दिवस आधी सुनावणीची नोटीस मिळेल अशा पद्धतीने नियोजन करून नोटीस पाठवावी. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा माहितीचा अधिकार अधिनियम मधील कलम 19(1) नुसार प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणारी सर्व अपीले विहित मुदतीत त्यांनी निकाली काढायचे आहेत. आणि हा शासन निर्णय जो प्रसिद्ध झाला आहे दिनांक 12 डिसेंबर 2007 रोजी. मित्रांनो, प्रथम अपील अधिकाऱ्याकडे जेव्हा अपील दाखल होतात त्यावेळी ते विहित मुदतीत कोणतीच कारवाई करत नाहीत, किंवा जी अर्जदाराला नोटीस देतात ती नोटीस कधीतरी आधीच देतात, नंतर देतात, कधी पण देतात, मनाला वाटेल तेव्हा काहीही करतात. आणि विहित मुदतीमध्ये अर्जदाराला नोटीसच मिळत नाही. सुनावणी संपल्याच्या नंतर कधी कधी नोटीस मिळतात की सुनावणी आदल्या दिवशी होऊन गेलेली असते आणि त्याच्यानंतर पोस्टाने अर्जदाराला नोटीस मिळते. अशा प्रकारे अर्जदारावर अन्याय होतो आणि हा अन्याय रोखण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो प्रथम अपील आहे तो विहित मुदतीमध्ये निकाली काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो व्यवस्थित पद्धतशीर या ठिकाणी तो मुद्दा मांडलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो वाचून बघा. अर्जदाराची इच्छा असेल तर तो स्वतः सुनावणीला येईल किंवा त्याचा प्रतिनिधी पाठवेल, किंवा सुनावणीस उपस्थित न राहण्याचा सुद्धा पर्याय अर्जदाराकडे असेल याचा उल्लेख नोटीसमध्ये करावा. मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अर्जदार काय करेल, त्याची इच्छा असेल तरच तो सुनावणीने येईल. त्याची इच्छा असेल तर तो सुनावणीला त्याचा प्रतिनिधी त्याच्या मित्राला सुद्धा पाठवू शकतो. आणि मित्राला पाठवण्यासाठी काय करायचंय तर एक साधा अर्ज त्याच्याकडे द्यायचा आहे मित्राकडे की असं असं माझ्यातर्फे हा येईल म्हणून आणि माझी कोणतीही हरकत नसणार आहे. तर तो अर्ज कसा लिहायचा या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, आणि
जी सुनावणी आहे त्या सुनावणीला उपस्थित न राहण्याचा पर्याय सुद्धा स्वीकारू शकतो. आता जर सुनावणीला अर्जदार उपस्थित राहिला नाही तर जो प्रथम अपिली अधिकारी आहे त्यांनी काय करायचे तर नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन करून अपिलाचा निर्णय द्यायचा आहे. काहीही निर्णय द्यायचा नाही, एकतर्फी निर्णय देऊ शकत नाही. कागदोपत्री परिस्थिती बघूनच निर्णय द्यायचा आहे. जनमाहिती अधिकारी जर दोषी असेल तर त्याला दोषीच ठरवायचं आहे. अशा प्रकारचं शिस्तीत काम हे प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. आणि नोटीसमध्ये ही ओळ आवश्यक लिहायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघा, निर्णय घेण्यापूर्वी संबंधित त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याकरता सुनावणीपूर्वी किमान 7 दिवस अगोदर नोटीस मिळेल. मित्रांनो बघा, महत्वाचा मुद्दा आहे, किमान 7 दिवस अगोदर नोटीस मिळेल अशा पद्धतीने नोटीस पाठवायची आहे. आणि बघा या ठिकाणी पुढे बघा, स्वयंस्पष्ट आदेश पारित करावेत. अपील करत्यास नोटीस पाठवताना त्याची इच्छा असल्यास तो स्वतः किंवा त्याचा प्रतिनिधी सुनावणीस उपस्थित राहू शकेल किंवा सुनावणीस उपस्थित न राहण्याचा पर्याय स्वीकारू शकेल असा उल्लेख नोटीसमध्ये करावा. असा उल्लेख अजूनपर्यंत जेवढ्या नोटीसा मी बघितले असं कुठंच नसतं. आणि असा जर उल्लेख तुम्हाला नोटीसमध्ये मिळाला नाही तर तुम्ही तात्काळमध्ये हा जो शासन निर्णय आहे, या ठिकाणी तुम्ही बघा मागचा शासन निर्णय आहे बघा, हाच जो शासन निर्णय आहे याच्यानुसारच ती सूचना दिलेली आहे की 7 दिवस आधी नोटीस मिळाली पाहिजे. आणि हे नोटीसमध्ये उल्लेख जो करायचा आहे या शासन निर्णयामध्ये सर्व दिलेलं आहे. या शासन निर्णयाचा भंग झाला म्हणून तुम्ही तक्रार अर्जामध्ये नमूद करू शकता. तर मित्रांनो पुढे बघाल तर जनमाहिती अधिकारी यांनी अर्जदाराला पत्रव्यवहार करताना या गोष्टी नमूद करायलाच पाहिजेत. अर्जदाराला माहिती देताना साक्षांकित करून सही शिक्क्यानिशी माहिती दिली पाहिजे. अर्जदारांनी काय करायचं, शक्यतो सही शिक्क्यानिशीच माहिती मागायची आहे, म्हणजे पुराव्यासाठी ते अन्य कोणत्याही ठिकाणी आपल्याला वापरता येऊ शकतात. आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती देताना सही शिक्क्यानिशी द्यायची आहे. आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. बऱ्याचशा वेळेला या शासन निर्णयाचा भंग हे अधिकारी करत असतात. या ठिकाणी तुम्ही बघाल तर बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी 19/12/2005 हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की जो जनमाहिती अधिकारी आहे त्यांनी काय काय करायचे. अधिकारी आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती उपलब्ध करून देताना त्यामध्ये सर्वसाधारणपणे खालील बाबी समाविष्ट असाव्यात. या ठिकाणी ते उत्तर देतात, जेव्हा माहिती उपलब्ध करून देतात त्यामध्ये त्यांनी खालील बाबी समाविष्ट करायचे. उत्तरामध्ये काय, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जाचा क्रमांक व दिनांक आणि संबंधित सार्वजनिक प्राधिकरणात सादर अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक हा संदर्भामध्ये पद्धतशीर त्यांनी लिहायचा आहे. म्हणजे कुठला तुमचा अर्ज, कुठला आमचा जावक आवक सगळा जे काय असेल ते पद्धतशीर या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे, संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, पत्ता, अधिकृत दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल नमूद करण्यात यावा. या ठिकाणी मित्रांनो जाणून बुजून जनमाहिती अधिकारी त्याचं नाव लिहितच नाहीत. त्याच्यानंतर त्याचं पदनाम असतं पण नाव लिहित नाहीत, 100% नाव लिहित नाहीत. त्याचा पत्ता जो आहे, कार्यालयीन पत्ता त्यांनी व्यवस्थित लिहिला पाहिजे, तो लिहित नाहीत. अधिकृत दूरध्वनी क्रमांक ते लिहित नाहीत, त्याने तो लिहायलाच पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा ईमेल आयडी नमूद नसतो, तो सुद्धा त्यांनी लिहिणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर 3 नंबर बघा, मागणी केलेली माहिती नाकारण्यात आलेली असल्यास माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे संबंधित कलम उद्धृत करण्यासह माहिती नाकारण्याची सविस्तर कारणमास नमूद करावी. या ठिकाणी मित्रांनो कोणत्याही वेळेला जनमाहिती अधिकारी जेव्हा माहिती नाकारत असतो तेव्हा माहिती अधिकार कायद्यामधील कोणत्या कलमानुसार माहिती नाकारतोय हे लिहिणं गरजेचं आहे. आणि हे सर्रासपणे कोणता अधिकारी करत नाही. त्याच्यानंतर नंबर 14 जर बघाल तर माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 6(3) अन्वये माहिती अधिकार अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येत असल्यास ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे सदर अर्ज हस्तांतरण करण्यात येणार आहे त्या प्राधिकरणाची सविस्तर माहिती नमूद करावी. बऱ्याचशा वेळेला जेव्हा आपण अर्ज दाखल करतो तो त्या विभागाशी संबंधित नसून दुसऱ्याच कोणत्या तरी विभागाशी संबंधित असतो. आणि त्यावेळेला जिकडं माहिती अधिकार अर्ज आपला जो जनमाहिती अधिकारी हस्तांतरण करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे, ज्याच्याकडे ट्रान्सफर केलेला आहे त्याचा तपशीलवार पत्ता वगैरे सगळा नमूद करूनच द्यायचा आहे. नंबर 5 बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अर्ज उत्तरित करताना त्याच्यामध्ये प्रथम अपिली अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, पत्ता, अधिकृत मोबाईल क्रमांक किंवा दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल नमूद करण्यात यावा. मित्रांनो ही गोष्ट सुद्धा माहिती अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करतात. प्रथम अपिली अधिकाऱ्याचा पदनाम लिहितात, कधी कधी चुकून लिहितात पण नाव लिहित नाही, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आयडी काही लिहित नाही. आणि म्हणूनच शासन निर्णयाचा भंग हा होतच असतो. जनमाहिती अधिकाऱ्याचे पत्र प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत प्रथम अपील दाखल करण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद करावे. हा सुद्धा मुद्दा हे जनमाहिती अधिकारी लिहित नाहीत, हा सुद्धा त्यांनी लिहिला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 6 माहिती अधिकारांतर्गत पत्रव्यवहार करताना सर्व जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिली अधिकारी यांनी त्यांच्या स्वाक्षरीखाली त्यांची नाव, पदनाम तसेच विभागाचे नाव ठळकपणे नमूद करावे.
हा सुद्धा शासन निर्णय किंवा आदेश आहे ते पाळत नाहीत. मागाचा शासन निर्णय आहे हा. आणि पुढे पुढे आपण बघतोय. बघा या ठिकाणी जो अर्जदार आहे त्याला जी माहिती देताना जनमाहिती अधिकाऱ्यांनी काय करायचं बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कागदपत्रांची अभिलेखांची सत्यप्रत या ठिकाणी बघा, सही, दिनांक, संबंधित जनमाहिती अधिकारी तसेच सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव, हा ठसा शिक्का मारायचा आहे. शिक्का मारूनच पद्धतशीर माहिती द्यायची आहे. अशा सूचना त्यांना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, परंतु या कोणत्याच सूचनांचं पालन हे अधिकारी करत नाहीत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी बाब आहे, जनमाहिती अधिकारी यांना अर्जदाराला जास्त फी भरण्यास सांगतात. तर कधी कधी भरमसाठ शुल्क, भरमसाठ फी, 2 रुपयाची झेरॉक्स 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये लावतात. तर या ठिकाणी या आदेशाचा भंग झाला म्हणून तुम्ही संदर्भ घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर बघा, जनमाहिती अधिकारी इथं स्पष्टपणे आदेश केलेला आहे की तयार केलेल्या किंवा छायांकित केलेल्या प्रत्येक पृष्ठासाठी A4 किंवा A3 आकाराचा कागद 2 रुपये अधिक टपाल खर्च, मोठ्या आकारातील कागदांच्या प्रतींचा प्रत्यक्ष आकार किंवा अपरिव्यय किंवा अधिक टपाल खर्च, अशा प्रकारचा हा खर्च त्यांनी पद्धतशीर घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारे 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये मनमर्जीप्रमाणे दर हे आकारायचे नाहीत. काही ठिकाणी तर मी ऐकले की प्रवास खर्च सुद्धा घेतात. माहिती आणायला गेलो आणि मला प्रवासाला 100 रुपये खर्च झाला म्हणून 100 रुपये सुद्धा टाकलेले आहेत. अत्यंत चुकीचे आहे ते बाब. असं कोणत्याही ठिकाणी नमूद केलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रवास खर्च आणि कुठलाही अन्य खर्च घेऊ शकत नाही. तुम्ही काय कराल, तिकडे जेवून बिवून याल पद्धतशीर आणि तो सुद्धा खर्च लावाल, जमणार नाही. कायद्यामध्ये जी तरतूद केलेली आहे त्याच्यावरती 1 रुपया सुद्धा जादा तुम्हाला घेता येत नाहीये. जनमाहिती अधिकारी यांना राज्य माहिती आयोगाने दिलेले निर्देश, या ठिकाणी 5 जुलै 2012 रोजी हे निर्देश दिलेले आहेत. कुणाला? टू ऑल पब्लिक अथॉरिटी स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच प्रत्येक सरकारी कार्यालयांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की काय तुम्ही करा. बरीचशी मोठी ही लंबी यादी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण गाईडलाईन्स दिलेले आहेत. या गाईडलाईन्सचं 100% ते हनन करतात, उल्लंघन करतात. त्यामुळे तक्रार करताना याचा संदर्भ सुद्धा द्यायचा आहे की तुम्ही आयोगाच्या आदेशांचं पण पालन करत नाहीत. त्यानंतर जनमाहिती अधिकारी राज्य माहिती आयोगाच्या आदेशांचं पालन करत नाही म्हणून त्यांना रिमाइंडर काढलंय, म्हणजे एक स्मरणपत्र काढलेलं आहे. टू ऑल पब्लिक अथॉरिटी स्टेट ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी 23 जानेवारी 2013 रोजी या ठिकाणी त्यांनी पद्धतशीरपणे सांगितले की बघा, मागच्या टायमाला गाईडलाईन्स दिले होते, त्या RTA संदर्भात इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं वारंवार, तरी पण तुम्ही काय याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे विदाऊट फेल तुम्ही कोणत्याही न चुकता त्या सर्व गोष्टींचं पालन करा, असा हा इंग्लिशमध्ये सगळं लिहिलेला आहे विषय. या आदेशाचं सुद्धा जे अधिकारी आहेत ते पालन करत नाहीत. त्यामुळे हा संदर्भ सुद्धा तुम्ही देणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र रिमाइंडर 3 हा सगळ्यात महत्वाचा रिमाइंडर आहे. तिसरा रिमाइंडर या ठिकाणी 8 एप्रिल 2013 रोजी हा प्रसिद्ध झाला आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, सरकारी अधिकाऱ्यांना हा सगळ्यांना दिलाय. जनमाहिती अधिकारी राज्य माहिती आयोग यांनी दिलेले निर्देशांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्ही बघाल तर इथं शेवटला म्हणलेलं आहे की बघा, या ठिकाणी द अट्रॅक्ट सिरियस ॲक्शन ॲज अ कंटेम्प्टेड अंडर सेक्शन 166 ऑफ द इंडियन पिनल कोड 1860. प्लीज नोट, या ठिकाणी तुम्ही जर राज्य माहिती आयोगाच्या निर्देशांचं पालन केलं नाही तर भारतीय दंड संहिता 1860 नुसार 166 कलमाअंतर्गत तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होईल, अशा प्रकारचे निर्देश हे दिलेले आहेत. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. हा तुम्ही तक्रारीमध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपल्याला तक्रारी करता येतात. याच्यामध्ये बघा, वरील कायद्या, नियमांचे व शासन परिपत्रक आदेश, राज्य माहिती आयोगाचे आदेश यांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 नुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देता येईल. या ठिकाणी तुम्ही बघाल तर भारतीय दंड संहिता 1680 मधील जे कलम आहे आणि त्यानुसार सुधारित जो नवीन कायदा आहे त्याच्यामध्ये जे कलम आहे ते या ठिकाणी मी मांडलेले आहेत. तुम्ही बघाल तर 166 भारतीय दंड संहिता कलम 166 नुसार कोणत्याही व्यक्तीला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. नवीन कायद्यानुसार 198 पुढे केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो भारतीय दंड संहिता 1860 नुसार 166 क, या ठिकाणी लोकसेवकाने कायद्यान्वये दिलेल्या निर्देशांची अवज्ञा करणे, या शासन निर्णयांची अवज्ञा त्यांनी केलेली आहे म्हणून नवीन कायद्यानुसार त्याच्यावर 199 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यानंतर 167 क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या दस्तऐवजांची मांडणी करणे, कधी कधी खोटी दिशाभूल करणारी माहिती देतात
त्याच्यामुळे हा गुन्हा त्याच्यावरती दाखल होईल. 201 नुसार नवीन कायदा हा आलेला आहे. त्याच्यानंतर 177 खोटी माहिती पुरवणे. या ठिकाणी प्रथम अपिलीय अधिकारी खोटी माहिती पुरवतात, संबंधित जो जनमाहिती अधिकारी त्याला पाठीशी घालतात आणि म्हणून त्याच्यावरती नवीन कायद्यानुसार कलम 212 नुसार त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता 2023 212 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यानंतर 188 लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशांची अवज्ञा करणे. नवीन कायद्यानुसार कलम 223 नुसार लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशांची अवज्ञा करणे हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. तर हे वेगवेगळे गुन्हे हे संबंधित अधिकाऱ्यांवर आपण दाखल करू शकतो. रितसर ते पण दाखल करू शकतो. तुमच्याकडे पुरावे असतील, तुमच्याकडे शासन निर्णय असतील, तुम्हाला फक्त रितसर तक्रार करून पोलीस स्टेशनला प्रत देऊन गुन्हे दाखल करायचे आहेत. अधिकारी जेव्हा तुम्हाला म्हणतात की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू, त्यावेळेला तुम्ही रितसर त्यांच्यावरती तुम्हीच गुन्हा दाखल करू शकता. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा या सर्व जे शासन निर्णय आता मी तुम्हाला दाखवले त्याच्या अनुषंगाने रितसर खणखणीत तक्रार कशी दाखल करू शकतो या संदर्भात मी आधी एक व्हिडिओ बनवलेली आहे. त्याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम कलम 18 नुसार खणखणीत तक्रार कशी दाखल करू शकतो आणि संबंधित तक्रार तुम्ही कोणालाही देऊ शकता. फक्त आपल्याला प्रतिवरचं नाव चेंज करायचं आहे. प्रति त्या ठिकाणी माननीय गटविकास अधिकारी द्यायचे किंवा ज्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी किंवा ज्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी गुन्हा केलेला आहे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण रितसर तक्रार करू शकतो. तसाच हा तक्रार अर्ज आपण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखल करू शकतो की संबंधितांनी मोठ्या प्रमाणात फौजदारी गुन्हा हा केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर फौजदारी दाखल व्हावी म्हणून पोलीस स्टेशनला सुद्धा तुम्ही हा तक्रार करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमच्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.